भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होनिया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता, महायोग पीठे तटे भेमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, जयांचे किरिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, करी संताचा वार, 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 करी संताचा, मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा, हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा. भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा भाग्यवान असा जो भगवत भक्त, ज्या भक्ताला भक्तीचं वर्म कळालंय, अंतरंग कळालंय, त्याचं वर्णन करणारा, त्याची लक्षणं सांगणारा हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय. महाराज म्हणतात, जो भगवद प्रिय आणि भक्तीचं वर्म जाणणारा असा भक्त आहे, त्याच्या घरी, त्याच्या जवळ, त्याच्या जीवनामध्ये शांती क्षमा दया आदी सद्गुण आपल्याला जाणवतात. सामर्थ्यही या भक्ताचं फार मोठं असतं. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे दारामध्ये उभ्या असतात आणि त्या तिथून बाजूला होत नाही. नवजती दुरी दबडिता. महाराज म्हणतात, तिथे दुष्ट गुणांचा पूर्णतः अभाव असतो. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. त्याचं कारण भगवत साधनेनं, भगवत भक्तीनं अंतःकरणातील चैतन्याची अनुभूती, जागृती झालेली असते. चैतन्याचा वास झाला माझी. अशा भगवत भक्ताचं चित्त हे संतुष्ट असतं, असंही महाराज सांगतात. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. आणि तुटली हळहळ त्रिगुणाची. सत्वरज तमादी त्रिगुणांचा जो प्रभाव आहे तो त्याच्या जीवनामध्ये संपुष्टात आलेला असतो, तो संपलेला असतो. आणि असा भगवद प्रिय भक्त, भगवान परमात्मा, त्याच्या अनेक जबाबदाऱ्या, त्याची सेवा भगवानही स्वतः करतो. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होनिया. श्री क्षेत्र रामकृष्ण आश्रम, गुणेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यादेवी नगर, या पवित्र भूमीमध्ये, आश्रमामध्ये संपन्न होणारा श्रावण मासातील प्रतिवार्षिक असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैकुंठवासी परमश्रद्धेय
वैराग्यमूर्ती गुरुवर्य बनसी महाराज तांबे यांचे आशीर्वाद, वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य शांती ब्रह्म श्री रामकृष्ण काळे गुरुजी यांचेही आशीर्वाद आणि या आश्रमाचे प्रमुख महंत आमचे गुरुबंधू वारकरी संप्रदायाची अत्यंत निष्ठेनं महान सेवा करणारे परमादरणीय भगवान शास्त्रीजी महाराज जंगले यांचं मार्गदर्शन, या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रमासाठी आज विशेषत्वानं मला वाटतं धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. आजचा दिवस हा आपल्या तालुक्याच्या आणि आपल्या या रामकृष्ण आश्रम गोणेगाव या आश्रमाच्याही दृष्टीने अत्यंत पुण्य पावन असा दिवस आहे. कारण भारत देशामध्ये जे काही थोर साधू संत सध्या विद्यमान आहेत, जे आपल्याला आशीर्वाद देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत, त्यामध्ये परमश्रद्धेय परमादरणीय पूजनीय स्वामी भारतानंदजी महाराज यांचं आगमन नेवासे ज्ञानेश्वर मंदिर क्षेत्रामध्ये आपल्या झालेलं आहे. आणि तिथून थोड्या वेळानं त्यांची प्रवचन सेवा आटोपून ते आपल्या सर्वांना दर्शन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येतील. मी त्यांच्याही चरणी वंदन करतो. थेट औंढा नागनाथवरून महाराजांचे गुरुबंधू परमादरणीय स्वामीजी सोमेश्वर भारतीजी महाराज हे आवर्जून उपस्थित झाले. दुसरे आमचे गुरुबंधू शिंगवे आश्रमाचे प्रमुख महंत आदरणीय भगवान शास्त्री महाराज हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहे. आपल्या या भूमीचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं रामगड संस्थानची जबाबदारी ज्यांनी अत्यंत निष्ठेनं आणि समर्थपणानं चालवलेली आहे असे बाळकृष्णजी महाराज दिघे हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली सर्व आदरणीय भजनी मंडळी, आमचे चंद्रकांत भाऊ असतील, सगळीच जगताप पाटील आदी करून तरुण पिढीतील आणि वडीलधाऱ्या पिढीतील मान्यवर मंडळी या ठिकाणी आहे. मला वाटतं आज दुपारी ज्यांची अन्नदान सेवा होती आणि ज्यांचं फार मोठं या वारकरी संप्रदायाला सेवा सहकार्य लाभलेलं आहे असे कैलासवासी गेनाभाऊ देवखिळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव रमेश पाटील यांनी दुपारची अन्नदानाची सेवा दिलेली आहे. सायंकाळची अन्नदानाची सेवा आदरणीय आपली सर्व अमळनेरकर भक्त परिवार ग्रामस्थ मंडळी यांची सेवा आहे. आणि या सर्व सेवेच्या मध्ये माझ्यावरती कीर्तनाची महाराजांनी सोपवलेली ही जबाबदारी आहे. खरं तर आपला हा चौफुला पूजनीय काळे गुरुजींच्या आगमनानं पावन झाला. वैकुंठवासी त्र्यंबक भाऊ असतील, कचरू पाटील असतील आणि त्या पिढीतले सर्वच मंडळी, गंगाभाऊ असतील, या सगळ्या मंडळींनी आणि आपण सर्वांनी गुरुजींच्या सोबत तुम्ही सर्वांनी अतिशय चांगली सेवा वर्षानुवर्षे या ठिकाणी चालवली. आणि हा चौफुला एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीला पावला. तसं महाराष्ट्रामध्ये चौफुला फाटा म्हटलं की थोडा बदनाम आहे, पण गोणेगाव चौफुला हा त्याला अपवाद आहे. अपवाद नाही तर महाराष्ट्रातल्या चौफुल्यांचा आणि फाट्यांचा इतिहास तसा काही फारसा चांगला नाही, तो काही फार आदर्श घेण्याजोगा नाही. पण इथे या ठिकाणी संतांचं आगमन झाल्यानंतर ती भूमी तीर्थक्षेत्र होत असते आणि गुरुजींच्या आगमनानंतर ही नुसती तीर्थभूमी नाही तर ही एक साधना भूमी झाली. साधना भूमी, कारण वर्षभरामध्ये गाथेचं पारायण तुकाराम पेजेला, ज्ञानेश्वरीचं पारायण श्रावण मासामध्ये आणि भागवताचं पारायण भागवत सप्ताहाच्याच काळात अर्थात भाद्रपद महिन्यामध्ये, बरोबर आहे ना. हे तीनही पारायणं, त्याचबरोबर माऊलींची आळंदीची पायी वारी आणि प्रति महिन्याच्या एकादशीची पुन्हा वारीची कीर्तन सेवा आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये होणारी अन्नदानादी भजनादी सेवा, मला असं वाटतं या सगळ्या सेवेचा समग्र विचार आपण केला ती फार मोठी सेवा आहे. आणि ही सर्व सेवा आपण सर्व मंडळी या ठिकाणी गुरुजींच्या आज्ञेनुसार, त्यांच्या आशीर्वादानुसार, आदरणीय शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करीत आहात. नेवासे
ही आपली एक महान तीर्थभूमी आहे आणि हा परिसर, ही पंचक्रोशी माऊली ज्ञानोबारायांसारख्यांच्या पदस्पर्शानं पावन व्हावी, यापेक्षा मोठेपण या भूमीचं आणखी काय असू शकतं. मला वाटतं या श्रावण मासामध्ये आता उद्याच्याला आपण जन्माष्टमी साजरी करतोय आणि या जन्माष्टमीचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे, कारण आपण संत सहवासातील मंडळी आहात. पण काही आमच्या तरुण पिढीसाठी आवर्जून सांगितलं पाहिजे की श्रावणवद्य अष्टमीला भगवान कृष्ण प्रगट झाले आणि श्रावणवद्य अष्टमीलाच माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा अवतार घेतला. म्हणजे उद्या फक्त कृष्ण जन्म आपण साजरा करत नाही, तर माऊलींची सुद्धा जयंती उद्या आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये संतांचा समाधी सोहळा प्रमुख मानला जातो, पुण्यतिथी प्रमुख मानली जाते आणि त्याच्यामुळे संतांच्या जयंतीचा उहापोह फारसा संप्रदायानं केला नाही. आपण त्याचे सोहळे करत नाही, कारण जगताच्या दृष्टीनं देवाचं येणं कल्याणकारी असतं आणि जगताच्या दृष्टीनं संत गेल्यानंतर त्यांचा शेष राहिलेला जो विचार असतो तो जगतासाठी कल्याणकारी ठरत असतो. म्हणून संतांच्या जाण्याचा उत्सव आणि देवाच्या येण्याचा उत्सव विठा श्रावण मास आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. या श्रावण महिन्यानं काही वैशिष्ट्य आपल्याला दिलेली आहे. जसं नागपंचमी सण येऊन जातो, पुढे रक्षाबंधनचा सण येतो, तदनंतर जन्माष्टमी ज्ञानोबारायांची जयंती होते, बैलपोळ्याचा सण शेवटी साजरा होतो. आणि या महिन्यानं आम्हाला दोन महत्वाचे तत्वज्ञानाचे ग्रंथ दिले. या श्रावण मासात प्रगट झालेले भगवान श्रीकृष्ण यांनी आम्हाला श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ दिला, की ज्या गीतेविषयी बोलताना ज्ञानोबाराय म्हणाले, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतर विते मंत्र, अक्षरे इये. आत्म्याला परमात्म स्वरूपापर्यंत, त्या बोधापर्यंत घेऊन जाईल अशी ही मंत्ररूप अक्षर आहे. जगामध्ये हिंदू धर्माचा आणि भारताचा धर्मग्रंथ कोणता म्हटलं तर श्रीमद भगवत गीता असं म्हटलं जातं. आता खरं तर विषय थोडा विचार करण्याचा आहे. गीता ही द्वापारातली आहे. गीतेच्या अगोदर गीता जयंती सुद्धा आपण साजरी करत असतो मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला. गीता आपल्याला प्राप्त होण्याच्या अगोदर रामायण हा ग्रंथ आहे, उपनिषद आहेत, त्याचबरोबर वेद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत. ही सगळी महान ग्रंथ गीतेच्या अगोदरच्या आहेत. मग तरी गीता हाच धर्मग्रंथ का? मला वाटतं जसं कुटुंबामध्ये अनेक पिढ्या कुटुंबाची वाटचाल चाललेली असते. एखाद्या कुटुंबाचं उदाहरण आपण, अनेक पिढ्या वाटचाल चाललेली असते, पण त्या कुटुंबामध्ये कुणीतरी विशेष सेवा सत्कार्य करणारी कुणीतरी सत्पुरुष व्यक्ती जन्माला येते. ती एखादी माता भगिनी असेल, एखादा पुरुष बांधव असेल त्या कुटुंबामध्ये, आणि त्यांच्यामुळे पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास, ते कुळ पवित्र होऊन जातं, ती भूमी पवित्र होऊन जाते आणि त्या कुळाला ओळख प्राप्त होते. जसं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय अवतीर्ण झाले, त्यांच्या अगोदरही शहाजी महाराज आहेत, मालोजी राजे आहेत आणि त्या अगोदरही तो वंश चालू आहे, त्यानंतरही चालू आहे. पण महाराजांच्या विशेष कार्यकर्तृत्वामुळे ते घरानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावानं आजही ओळखलं जातं. अगोदरही आहेत पिढ्या, नंतरही आहेत. तसं गीतेच्या अगोदरही ग्रंथ आहेत, नंतरही ग्रंथ आहेत. पण गीता हा विशेष यासाठी ठरतो, हा ग्रंथ सर्व ग्रंथाचं सारभूत तत्वज्ञान गीतेमध्ये आलेलं आहे. जे उपनिषदाचे सार, सकल शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेविजे जे, माऊली म्हणतात सर्व उपनिषदाचं जे सार आहे आणि सर्व शास्त्र ग्रंथाचं जे माहेर आहे, विसाव्याचं स्थान आहे, अशी गीता आहे. म्हणून हा श्रावण मास आपल्यासाठी फार महत्वाचा. आता श्रावण मास अनेकांसाठी महत्वाचा आहे.
काही मंडळी शिवपूजन करतात, वेगवेगळ्या व्रत वैकल्य पूजा या काळामध्ये करतात. गमतीचा भाग असा आहे, काहींना वर्षभर जमत नाही, ते निदान श्रावण मासात करतात. भगवान शास्त्रीजी मी नेहमी म्हणत असतो की मार्चची परीक्षा जो नापास झाला किंवा ज्याला देता आली नाही त्याच्यासाठी ऑक्टोबरची सोय असते. ऑक्टोबर ही सोय हुशार विद्यार्थ्यासाठी नाही. तसं श्रावण मासातच भक्ती करावी असा आमचा सामान्य वारकरी कधी विचार करत नाही, कारण त्याचं रोज काकडा आहे, हरिपाठ आहे, पारायण आहे, चिंतन आहे, देवाचं पूजन आहे, भजन आहे, नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. मला वाटतं काही माणसं निदान श्रावणात तरी त्यांनी करावं, म्हणजे निदान मार्च मध्ये हुकलेल्यांना ऑक्टोबरची तरी सोय असावी. असंही या श्रावण मासाचं एक वेगळं महत्व आहे. विठाला 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 श्रावण मास श्रेष्ठ आहे. एकतर या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले, त्यांनी श्रीमद भगवद्गीता आम्हाला दिली, आणि भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर भगवान विष्णू साक्षात श्री विष्णूचा अवतार, पांडुरंगाचा अवतार, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी माऊली ज्ञानोबाराय प्रगट झाले, आणि त्यांनी गीतेवरच सुलभ विस्तारित आणि अतिशय अलंकारिक भाष्य भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी आम्हाला दिली. म्हणून या महिन्यानंच आम्हाला गीता ही दिलेली आहे, आणि या महिन्यानंच आम्हाला ज्ञानेश्वरी दिलेली आहे. विठाला 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 ज्ञानोबारायांनी अवतार घेतल्यानंतर काय केलं? गुरुनाम गुरु परमश्रद्धेय पूजनीय सोनोपंत मामा दांडेकर तथा मामासाहेब यांच्या पुस्तकातलं एक फार महत्वपूर्ण वाक्य आहे. ते म्हणाले, ज्ञानोबाराय प्रगट होण्याच्या अगोदर ज्ञान होतं, पण ते अहंकारात अडकलेलं होतं. माऊली ज्ञानोबारायांनी अवतार घेण्याच्या अगोदर कर्म होतं, पण ते गुंतागुंतीत कटकटीत सापडलेलं होतं. माऊली ज्ञानोबारायांनी अवतार घेण्याच्या अगोदर भक्ती होती, पण ती भोळेपणात सापडलेली होती. म्हणून भक्तीतला भोळेपणा दूर करण्यासाठी, कर्माची कटकट बाजूला सारण्यासाठी आणि ज्ञानातला अहंकार वजा करण्यासाठी माऊलींचा अवतार आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. पूज्य मामासाहेबांनी माऊलींचं मला वाटतं एका वाक्यात त्यांच्या अवतार कार्याचं केलेलं हे वर्णन आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानातला अहंकार वजा होत नाही तोपर्यंत ते कैवल्यापर्यंत ना मोक्षापर्यंत आम्हाला पोहोचवतच नाही. ज्ञानात अहंकार आहे तोपर्यंत ते कसं घेऊन जाईल? कर्माच्या कटकटीत जर का समाज अडकला तर त्यालाही मोक्षापर्यंत जाता येत नाही, कारण या कलियुगामध्ये ते कर्मकांड, यज्ञयाग होम हवनादी जे कर्म आहे ते यथार्थ घडत नाही. म्हणून जपतप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय, एवढं कठोरपणे आणि स्पष्टपणे माऊली त्याविषयी बोलले. काही विषयावरती इतकं स्पष्ट भाष्य करणं तसं अडचण असतं, पण माऊलींनी ते सांगितलं की होय या कलियुगामध्ये. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी कर्मकांडाची कटकट थोडीशी बाजूला केली, आणि भक्ती ही कलियुगासाठी वरदान आहे. तसं भक्ती ही सर्वांना करता येईल अशी साधना आहे. हा एक राजमार्ग आहे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार साले ऐसा. अनेक प्रमाण आपल्याला माहिती आहे. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, खंडती
येण्याची एके खंडाती येण्याची एके खंडाती येण्याची एके खंडाती भक्ती पंथा बाबू सोपा भक्ती पंथे बाबू सोपा भक्ती पंथ प्रभु सोपाय भक्ती पंथ प्रभु सोपाय भक्ती पंथ बाहू सोपा पुण्य लागवे भक्तिपंथ सोपा आहे, पापाचं दमन करणारा, पुण्याचं वर्धन करणारा आहे. पुण्य नागवे या पापा. आणि जन्म मृत्यूची एरझार याच मार्गानं निश्चित संपू शकते. म्हणजे अन्य मार्गाची व्यावृत्ती इथे केली. येण्याची एके खंडती. कलियुगामध्ये तरी भक्तीशिवाय कलव नास्तेव 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 गतिरन्यथा. शास्त्रकारांनी अनेक ठिकाणी आम्हाला हे सांगून भगवंताचं नाम, त्याची भक्ती. आणि भक्ती करत नाही असंही जगामध्ये नाही. पुष्कळ लोक हे भक्त आहेत, भक्ती करतायत. अभक्तही असतील, पण तरी अभक्तांपेक्षा भक्ती करणाऱ्यांची संख्या निश्चितच जास्त आहे असंच म्हणावं लागतं. पण ती भक्ती वरपांगी नको. तुका म्हणे नको वरपंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध घेई माझी भाव शुद्ध घेई माझी सेवा भाव शुद्ध घेई माझी सेवा. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध घेई माझी सेवा भाव शुद्ध घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध घेई माझी सेवा भाव शुद्ध घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुकोबाराय पांडुरंगालाच विनंती करतात, हे प्रभू, हे पांडुरंगा, माझ्याकडनं वरपंग सेवा घडवून घेऊ नको, तर भावपूर्वक सेवा घडून घे असंही म्हणून थांबत नाही. भावशुद्ध सेवा घे म्हणतात. मला वाटतं आपल्याला थोडा विचार करायला आणखी या शब्दानं प्रेरित केलंय. भावयुक्त भक्ती करावी, याही पेक्षा नुसती भावयुक्त नाही तर शुद्ध भावयुक्त भक्ती करावी. इतकं बारकाईनं तुकोबाराय आणि आपले सर्व संत आपल्याला सांगतायत. म्हणून भक्तीचा अंतरंग काय जाणे, भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनिक नये माझे मना हो का पंडित शांत. भक्तीचा बहिरंग उपवास करणं असेल, भजन करणं असेल, वारी करणं आहे, कीर्तन करणं आहे, पारायण करणं आहे, या सर्व देवाचं पूजन करणं आहे, अभिषेक घालणं आहे, मंत्रोच्चार, होम हवनादी गोष्टी आहेत. तर हे सगळं भक्तीचं आध्यात्मिक सेवेचं बहिरंग आहे असं आपण म्हणू. विशेष करून भक्तीचं बहिरंग भजन पूजन आदी सेवा आहे. पण अंतरंग काय, तर भाव अंतःकरणामध्ये, आणि तोही भगवंताला आवडणारा भक्तिभाव. कारण भावही अनेक आहेत, नुसता भाव शब्द उच्चारून चालत नाही. भाव मग अहम भाव सुद्धा एक भावच आहे, द्वेष भाव सुद्धा हा एक भावच आहे, तिरस्काराचा भाव आहे. तेव्हा हे सगळे अशुद्ध भाव आहे जे भगवंताला चालत नाही. मला वाटतं दुर्योधन आणि अर्जुन दोघही देवाकडे मागणं मागायला जातात, त्यांची भेट घ्यायला जातात. पण अर्जुनाचं जाणं हे भक्तिभावपूर्वक आहे आणि दुर्योधनाचं जाणं हे अहम भावानं आहे. आणि अहम भावानं कशावरून, तर तिथे देवाजवळ गेल्यानंतर सुद्धा त्यानं वादच घातला, वितंडवादच घातला. मला असं वाटतं
घरी वाद झाला असेल तर निदान दिंडीत होऊ नये, दिंडीत झाला तर निदान पंढरी जवळ आल्यावर होऊ नये, आणि पंढरीत पोहोचलो निदान पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यावर तरी होऊ नये. पण ही अशी दुर्भाग्याची गोष्ट आहे की जुनी माणसं म्हणायचे घरी तसे दारी. समाज अंतःकरणातली प्रवृत्ती कधी कधी, जसे अनेक आपल्यासारखे भाविक माणसं असतात तसे अनेक अहमभावाची माणसं सुद्धा असतात. आणि अगदी पांडुरंगाच्या समोर दर्शन बारीमध्ये असताना सुद्धा काही माणसं तिथे वाद घालतात. तो त्याच्या पुढे जातो, त्यावरून वाद होतो, नाना प्रकार. मला असं वाटतं दुर्योधनानं देवाच्या जवळ जाऊन वाद घातला आणि म्हणूनच त्याला देव भेटला नाही. कारण तिथे गेल्यानंतरही त्याचा अहंकार, त्याची दुष्ट प्रवृत्ती तिथे संपलेली नाही. मला असं वाटतं जोपर्यंत मी आहे, मीची अनुभूती आहे, तोपर्यंत भगवंताची अनुभूती नाही. आणि एकदा का भगवंताची अनुभूती झाली मग मी शिल्लक राहत नाही. खऱ्या भक्ताला भगवंताची अनुभूती आहे, त्याचा अनुराग आहे भगवंताच्या भक्तीविषयी, आणि त्याच्यामुळे त्याचा मी संपून गेलेला असतो, त्याला त्याचं काही वाटत नाही. एखादा अर्धा पुढे गेला तो म्हणतो जाऊ दे. असे अनेक चांगले सोज्वळ मनाचे वारकरी आपण पाहतो की ते विनाकारण वितंडवाद घालण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि म्हणून भक्ती ही शुद्ध भावनेनं व्हावी, अहमभावादी अज्ञभावादी अशा पद्धतीनं होऊ नये. मला वाटतं भक्तीच्या नावाखाली अशुद्ध सेवा ही जगामध्ये घडते. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी होते, खेते आपुल्या पोटाची रडते मागती सप्ताहामध्ये पंगत घालणाराला लोक धन्यवाद देतात. तसंच एखाद्या ठिकाणी विकृत अशा काही परंपरा असतात, तिथे मांसाहार त्या देवाच्या नावानं केला जातो. देवालाच कोंबडं बकरं अर्पण करतात, आणि त्याचंही कौतुक करणारे त्याचे काही तिथले साथीदार असतात. जसे इथले तुमच्यासारखी चांगली माणसं सेवा करणाऱ्याचं कौतुक करतात, तिथं जाणारे त्यांचं कौतुकच करतात ना. ते मग पुढच्या वेळेला डबल झालं पाहिजे म्हणतात. कौतुक नाही केलं तर होईल कसं. आणि म्हणून ही अशुद्ध भावनेची भक्ती म्हणावी लागेल. आणि म्हणून ज्या ज्या भक्तांना भगवंताने आशीर्वाद दिले, सुदामदेवाचं वर्णन करताना हेच म्हटलं की शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव कसा होता तर दारिद्र्य होतं पण संतुष्टता होती, आणि जात नव्हते काही केल्या त्या दारिद्र्यामध्ये. नको आपण श्रीकृष्णाला भेटायला, नको काही साकडं घालायला. मग शेवटी पत्नीनं आग्रह धरला, भगवंताने काही लीला केली. आता मी सगळी सविस्तर ती कथा सांगत बसत नाही. भगवानच जाऊन आले. तो शब्द घेतला त्यांच्या पत्नीकडून की तुमच्या मालकाला एक दिवस पाठवून द्या. त्यांचे मित्र जर एवढे मोठे आहे. एका ब्राह्मणाच्या रूपात श्रीकृष्ण गेले होते. आणि मग पत्नीनं आग्रह धरला की नाही, तुम्ही श्रीकृष्णाला भेटायला जा. सुदामदेव म्हणाले मी जाईल, तू म्हणते, तू आग्रह धरलाय, पण मी त्यांना काहीही मागणार नाही. मी माझं कुठलं दुःख गारहाणं त्यांना सांगणार नाही. जाऊन तर या. आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या आपल्या श्रद्धेच्या ठिकाणी जाताना रिक्त हस्ते न जायते म्हणून शेजारून मागून आणलेले काही पोहे होते, आणि तेच एका सामान्य कापडाच्या याच्यात बांधले, त्याची कुरचुंडी बांधली. सुदामदेव आले आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर विचारू लागले की माझे बाल मित्र इथे राहतात, श्रीकृष्ण कुठे आहे त्यांचं घर. असं म्हटल्यावर लोक हसायला लागले. अहो, श्रीकृष्णाचं घर नव्हे, त्यांचा महाल आहे. ते द्वारकेचे राजे आहेत. आता बालपणी एकत्र राहिलेले सांदीपनी ऋषीच्या तरुणपणी म्हणावं लागेल, कारण बालपणी पेंद्या, वाकड्या, बोबड्या, वैजा, श्रीदामा हे सगळे बरोबर होते. आणि तरुणपणी सुदामदेव, कारण श्रीकृष्णानं गोपाळांसोबत खेळले, गवळणीच्या खोड्या केल्या, मग अक्रूरजी न्यायला आले, मग ते मथुरेत गेले, तिथे कंसाला मारलं, उग्रसेनाला राज्य दिलं. त्यानंतर वसुदेव आणि देवकीची मुक्तता केली. वसुदेवांच्या म्हणजे आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार
मग मथुरेतून ते उज्जैनला आले. असा क्रम आहे कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा. म्हणजे बालपण गेलेलं आहे, बरचसं मोठं कार्य केलंय. मला असं वाटतं जिथे कर्तृत्व शक्ती असते ना, तिथे अमुक मी शिकेल आणि मग हे करील अशी भावनाच नसते. देवानं 5 दिवसाचे असतानाच कामाला सुरुवात केली. काही माणसं म्हणतात थोडं थांबा, अजून नंतर करू, अजून काय वय झालं का. पोरांना कामही सांगत नाही बऱ्याच वेळेला लोकांनी. मला असं वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे, वडीलधाऱ्या पिढीला, की पूर्वीच्या काळी थोडस काम करण्याजोगी मुलं मुली झाली. मुलींना घरातलं काम असेल, कधी शेतातलं काम असेल, मुलांना औत फाट्याचं काम असेल, जनावर ढोराचं काम असेल, अगदी निसंकोच घरातली माणसं सांगायची आणि त्यांना ते आवडीनं तेही करायचे आणि त्यातून एक जीवन घडत जात होतं. जीवनामध्ये जसा ज्ञानाचा संस्कार आहे, वाचणं लिहिणं बोलणं हा एक संस्कार गरजेचा आहे, तसं श्रम संस्कार सुद्धा खूप गरजेचा आहे. श्रम संस्कार जर राहून गेला तर ती माणसं शिकतात, मोठी होतात, पण ते कोणाच्या काम येत नाही, कारण काम करण्याची सवय नाही म्हणून. विठाला 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 विठाला. तो एखादा अधिकारी तुम्ही 10 वेळा भेटून काम करत नसेल तर त्याच्यावर रागवायचं नाही, फक्त समजून घ्यायचं याला काम करण्याचा संस्कार याच्या आईबापांनी केलेला. फार तर एखादं पत्र लिहायचं त्याला की बाबा रे असं काही घडलेलं आहे की काय. श्रम संस्कार फार महत्वाचा आहे. आम्हाला प्रत्येकाला आपापल्या घरामध्ये मुला लेकरांना कधी झाडायला, कधी वाढायला, कधी देवपूजेला, कधी कपडे धुवायला, कधी शेतातल्या एखाद्या उद्योगाला. आता हल्ली एवढं सगळं चांगलं झालंय वातावरण, 2 पैसेही प्रत्येकाजवळ आले. पण आपल्या ग्रामीण भागात अजून आहे हे टिकून आहे. पण काही ठिकाणी एवढं अवघड झालंय की आता शाळेमध्ये सुद्धा, पूर्वी तर शाळेतही मुलांना झाडाला पाणी घालणं, सारवून घेणं, गुरुजीला चहा करून आणणं. आम्हाला दिवसातून 2 वेळा गुरुजीला चहा करून आणावं लागायचं. 25 पैशाची पावडरची पुडी असायची आणि थोडी साखर असायची. 1 रुपयात सगळं यायचं ते सगळं. आणि एखादं शेजारी घर असायचं, एखाद्या बिचारी म्हातारी तिथून ते उकळून द्यायची आणि गुरुजीला चहा आणून द्यायचा. आता हल्ली असं केलं तर गुरुजीला सस्पेंड सुद्धा करतील. विठाला 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 विठाला. पण आम्ही आजही त्या गोष्टीकडे सेवा या अर्थानं पाहतो. तेव्हा या सगळ्या कामधामाची सवय पाहिजे. आता हल्ली भरपूर फी असते आणि त्याच्यामुळे मुलांना काही काम नसतं, जायला यायला गाडी आहे. मी म्हणतो आता फक्त गुरुजींनी मुलांचे हातपाय दाबायचे राहिले फक्त. म्हणजे गुरुजी थोडा 10,000 पगार वाढवून घ्या, मुलांचे पाय दाबून द्या, एवढंच सांगायचं शिल्लक राहिलं. इतकी वाईट परिस्थिती. काय शिक्षण पद्धती होती आपली. आज स्वामी भारतानंदजी महाराज येत आहेत आणि त्यांच्याकडे ज्या गुरुकुलामध्ये या सगळी गुरुबंधू मंडळी, आम्ही सुद्धा सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे राहताना पहाटे उठून गाई खाली झाडणं असेल, गाईची धार काढणं असेल, सगळा परिसर मुलांना वेगवेगळी कामं नेमलेली असायची. कोणी पूजेकडे असायचं, कोणी झाडझुडीकडे असायचं, कोणी शेणकूर करायला असायचं. त्यावेळेला पुलही नव्हता, डोंग्यानं माणसं होडीनं इकडची तिकडं न्यायची आणायची. सामान सुमान सगळं दळण एका वेळी 5 क्विंटल दळून आणावं लागायचं आणि हे सगळं दळण गोण्या गोण्या करून असं डोक्यावरती त्या होडीपर्यंत न्यायचं. त्या नदीत उतरताना कधी कधी थोडस जर पाणी नुकतंच उतरलेलं असेल तर चिखल झालेला असायचं ना, असं सटकायचं महाराज की ते दळण पुढे पडायचं आणि तो सटकलेला खाली होडीच्या खाली जायचा. अशा खाली येड्या बाबळीच्या काट्या असायच्या. पण या सगळ्यातून जीवन घडतं. तुम्हाला नंतरची सुखदुःख काही वाटत नाही, ती फार क्षुल्लक वाटतात. विठाला 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 काही लोकांनी असा गैरसमज केलेला असतो की ही बुवा लोक म्हणजे गाडीत आरामशीर फिरतात, यांना काही कामधाम कशाचा अनुभव नाही. नाही, आमच्या सगळ्या लोकांना स्वयंपाक येतो, आमच्या सगळ्या लोकांना कपडे धुता येतात, आमच्या सगळ्या लोकांना झाडलोट करता येतात, आमच्या सर्व लोकांना सर्व. कारण ती एक
स्वतःचं काम करण्याची सवय झालेली असते आणि ती त्या विद्यार्थी, ही आपली गुरुकुल पद्धत होती शिक्षणाची. मी सांगतो प्रत्येक गुरुकुलामध्ये या पद्धतीचं शिक्षण होतं. आम्हाला तर कधी कधी एखाद्या गावचे लोक जागरला येणार आहे, पौर्णिमेचा जागर, एकादशीचा जागर, वेगवेगळ्या निमित्तानं काही पुण्यतिथीचा जागर, बैलगाड्या असायच्या, नंतर ट्रॅक्टर आले, ट्रॅक्टरच पंक्चर व्हायचा आणि रात्री 7ला 8ला पोहोचू म्हणून येणारे लोक 11ला 12ला पोहोचायचे. भलती फजितीचे दिवस ते सगळे. आणि 11ला 12ला आले, वाहनाचा आवाज झाला की महाराजांनी कडी उघडून बाहेर यायचं. सद्गुरू नारायणगिरी महाराज, कोण रे पोऱ्या म्हटलं की झोपलेली कोणीतरी पटकन ज्याच्या कानावर आवाज गेला त्यानं पळत यायचं. जी महाराज. अरे कोण आलं ते, कशाचा आवाज झाला, म्हणजे सगळ्याला जाग यायच्या आधी महाराजांना जाग यायची हे मात्र निश्चित होतं. मग पोरांनी पळत जायचं, महाराज अमक्या गावचे लोक आहे भजनाला आले. अरे किती वाजले आता, मग त्यानं पुन्हा पळत जायचं. त्या प्रहऱ्याच्या मंडपामध्ये जुना गंगागिरीजी महाराजांच्या काळात सागवान मंडप होता, त्याची स्फटिकची फरशी, आणि ते जाऊन पाहून यायचं. ते लोलकाचं घड्याळ असायचं, ते लोलक. मग त्याने टाइम पाहून यायचं तिथं जाऊन. मग सांगायचे इतके वाजले आहे, 11:30 वाजले, 12 वाजले. अरे पोऱ्या एवढ्या उशिरा माणसं आले म्हणजे काहीतरी त्यांना अडचण आली असेल रस्त्यानं, जा जा बोलावून आण. आले की मग दर्शन घ्यायचं. अरे उशीर झाला गड्या हो तुम्हाला. हा महाराज जेवले का असं म्हणलं की त्यांनी थोडस जरा खाली मान घालून शांत उभं राहायचं. महाराज म्हणायचे अरे बाबा हो, एवढ्या अंधाराचं कशाला उगी यायचं, मग कशाला त्रास. बरोबर काय हरकत नाही, आता भजन काकडा करा पहाटे नंतर, पण पहिलं जेवण. पोऱ्या हो उठा. त्यावेळेला कधी कधी जीवावरही यायचं तुम्हाला सांगतो. हा आवाज आला म्हणजे आम्हाला त्या आलेल्या लोकांचा सुद्धा मनातून राग यायचा कधी कधी, की यांना काय यायचंच होतं का आज, दिवसभर एवढी कामं केले, थकलेली विद्यार्थी जीवनातले हे सगळे प्रसंग. पण 12 वाजता सांगायचं पोऱ्या भाकरी करा. मोठमोठ्या चुली, त्या भाकरी थापायच्या. भाज्या 3च ठरलेल्या, एक दिवशी डांगर, एक दिवशी आमटीन, एक दिवशी पिठलं. संपलं, परत चक्र चालू. विठाला 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 श्रम संस्कार थोडा हिताचा, कौटुंबिक हिताचा विषय म्हणून त्याचा विस्तार केला या विषयाचा. आपल्या घरामध्ये प्रत्येक श्रमाचा संस्कार होणं फार गरजेचं आहे. आणि तो श्रमसंस्कार तरुणांना असावा, बालकांना असावा. जोपर्यंत आपल्याच्यानं होतंय तो पर्यंत प्रत्येकानं ती श्रम करण्याची तयारी. मला हे सांगायचंय, श्रीकृष्ण परमात्मा हे स्वतःही श्रम करत होते. आणि ते सुदामदेवजी कुठे लाकूड फाटा तोडून आणणं, स्वयंपाक करणं. अहो राजाचा मुलगा, पण पूर्वीची शिक्षण पद्धती पहा, राजाचा मुलगा श्रीकृष्ण आहे. कारण वसुदेवाचा मुलगा आहे. वसुदेव हे राजघराण्यातले आहेत, नंद हे राजघराण्यातले नाही आहे, पण वसुदेव हे राजघराण्यातले आहेत. आणि त्या राजपुत्राचा हे शिक्षण. पण पूर्वीची शिक्षण पद्धती म्हणजे गरीबाचं पोरग आणि राजाचं पोरग एकाच शाळेत शिकत होतं. मला वाटतं हा दिवस जर कधी भारतात पुन्हा उगवला तर तो सर्वात भाग्याचा असेल, सर्वात भाग्याचा. आपण जे बदल 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 म्हणतो तर हे बदल या रीतीनं झाले पाहिजे. परंतु हे खरे बदल करण्याची मानसिकता कोणामध्येही दिसत नाही. ही तेवढीच खरी गोष्ट आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण सुदामदेव एकत्र शिकलेले. आणि सुदामदेव जेव्हा म्हणायला लागले माझा बालमित्र इथे राहतो, लोक हसायला लागले. तुमचा बालमित्र? अहो द्वारकेचे राजे आहेत ते. नाही नाही, कुठे घर त्यांचं? घर नाही, महाल आहे त्यांचा. मग कुणीतरी दाखवलं, थोडस थट्टाई झाली सुदामदेवाची. पण द्वारपालांना जाऊन विनंती केली की मी सुदामदेव आहे, पोरबंदर सुदामपुरी इथून आलोय आणि मला माझ्या बालमित्राला श्रीकृष्णाला भेटायचंय. द्वारपाल म्हणाला मी आज्ञा घेऊन येतो. द्वारपालाच्या लक्षात आलं की ही विभूती काहीतरी विशेष आहे.
आणि म्हणून ते आज्ञा घेण्यासाठी मध्ये गेले. भगवान श्रीकृष्ण काही कौटुंबिक चर्चेमध्ये बसलेले होते, दरबारामध्ये होते. आणि त्या चर्चेत असताना हा द्वारपाल आला आणि महाराजांना अर्थात भगवान श्रीकृष्णाला विनंती करून म्हणाला, महाराज एक निरोप द्यायचा होता. द्या, सांगा. म्हणे तुम्ही बालपणी तरुणपणी एकत्र राहिलात, असा कोणीतरी तुमचा मित्र आहे, तो तुम्हाला भेटायला आलाय असं म्हणताय. काय नाव आहे? म्हणे सुदामदेव हे त्यांचं नाव आहे. सुदामा हे नाव ऐकल्यावर भगवंताला एवढा आनंद झाला, एवढे उतावीळ झाले भगवान, त्या द्वारपालाच्याही पुढे पळत निघाले. कारण भक्ताहुनी देवा आवडते काही, तीही त्रिभुवनी नाही तुझे. या त्रैलोक्यात भक्ताशिवाय देवाला दुसरं काहीही आवडत नाही. देव पळत आले आणि पाहतात तर हातामध्ये काठी, कमरेला मळलेलं फाटलेलं वस्त्र, अंगावरती एक सामान्य पंचा, आणि अशा गरिबीनं ज्याचे हाल केलेले आहे असा तो त्यांचा तरुणपणीचा मित्र, त्यांचा तो सहपाठी तो भेटला. आणि भगवंत आला, अंतःकरण त्यांचं भरून आलं, सद्गत झाले, पुढे गेले, हात हातात घेतले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि भगवान परमात्मा ढसढसा रडले असं वर्णन आहे. देखे सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणामय रोये, पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल से पग धोये. स्वतःच्या अश्रुधारांनी सुदामदेवाचे जणू पाय धुतले असं वर्णन संतांनी करून ठेवलं. आणि मग सुदामदेवाला मध्ये आणलं, सिंहासनावर बसवलं आणि बसवल्यानंतर सर्व राण्यांचा परिचय करून दिला, सर्वांना दर्शनाला बोलावलं. आता 16,108 आमची पूजनीय जुन्या पिढीतील गुरुजन कीर्तनकार मंडळी फार गमतीनं सांगायचे. सुदामदेव प्रवासातून आलेले, त्यांना भूक लागलेली, आणि अशा वेळेला सगळ्यांनी दर्शनाला बारी लावली हो कृष्णाच्या महालामध्ये. मला असं वाटतं आलेल्या पाहुण्यांची अडचण ओळखून आपण पाहुणचार केला पाहिजे. कधी कधी आमच्या कीर्तनकाराला सुद्धा कीर्तन झाल्यावर भूक लागलेली असते, लोक गेल्यानंतर ते ओवाळतात, ते हार घालतात, ते एकेकाला बोलावतात, थांबा याला येऊ द्या मग पंगत बसू. मनामध्ये असं चाललेलं असतं की बाबा रे भूक लागली रे आता सकाळी. तुझी ही औपचारिकता आणि तुझा तो जरा गठून पाहुणचार आहे तो जरा थोडा आवरता घे आणि आम्हाला भाजी भाकरी 2 घास लवकर खायला दे. विठाला 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 विठाला. मायबाप हो, माझ्या बोलण्यातला अर्थ पटला तर घ्या, पण सेवा सुद्धा गैरसोयीची व्हायला नको, ती सोयीस्कर असली पाहिजे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचं वाक्य ते म्हणायचे, सेवा सोय करा पण शोभा करू नका. त्यांचं एक वाक्य असायचं, कोणत्याही गोष्टी सोय होईल अशी काळजी घ्या, शोभा करण्याच्या भानगडीत पडू नका. विठाला 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 विठाला. भगवान श्रीकृष्णानं सर्व राण्यांना बोलावलं, प्रत्येकीनं यायचं, ओवाळायचं, दर्शन घ्यायचं, देवानं तिचं नाव सांगायचं, परिचय. सुदामदेवाने 5-25 राण्या आल्या, मुख्य अष्टप्रधान राण्या आल्या, नंतर बाकीच्या आल्या. सुदामदेव जरा हळूच श्रीकृष्णाला म्हणले, श्रीकृष्णा इकडे हे रे जरा. मित्रत्व होतेच ते, शेवटी मित्रत्वाचं नातं हे शेवटपर्यंत असतं, मरेपर्यंत असतं. इकडे रे जरा, हळूच कानात. किती आहे? म्हणे सगळ्या 16,108 आहे. मारतो का? म्हणे मला मारतो. तुला एवढा अंदाज नाही आला, मी इतका चालत आलो, दुरून आलो, पायी आलो, भूक लागली आणि एवढ्या सगळ्याचा नंबर लावलाय तू, पण मग आता ते जमणार नाही म्हणे. आता 5-25 जणांनी ओवाळण, बाकीच्यांनी जर नाही ओवाळला तर माझा अविश्वास ठराव येईल म्हणे माझ्यावर, हे घरात वादन होईल म्हणे. हे आता म्हणे एक काम कर ना, या सगळ्यांचा पती तू आहे ना, मग एकदा तूच माझे पाय धुवून तूच मला ओवाळ. मला वाटतं भक्ताचा अधिकार काय असतो, म्हणजे त्यांना कुणाला राग येणार नाही. मी सांगेल तुमच्या पतीनं आता तुमच्या वतीनं, तुमच्या राहिलेल्या सर्वांच्या वतीनं माझा सत्कार केला, आता आवर्त घ्या, ताट वाढान जेवू द्या. जुने आमची मायबाप संत मंडळी हे सांगायचे, हा भाव त्या कथेतला सांगायचे. आणि मग सुदामदेवाला जेवू घातलं, स्वागत सत्कार झाला, बोलणं चालणं सुरू झालं. आणि तेवढ्यात भगवान विचारताय, सुदामजी
इतकी परिस्थिती अशी अडचणीची, तुम्ही कधी सांगितलं नाही, कधी आले नाही. नाही देवा, आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. काही देऊ का तुम्हाला? नाही देवा, मागण्यासाठी नाही आलो. पत्नीनं आग्रह धरला म्हणून भेटण्यासाठी फक्त आलो. मी का सांगतो? शुद्ध भाव. सुदाम देवाच्या मनामध्ये नुसता भाव नाहीये, तो काय आहे? शुद्ध भाव आहे. आणि तो शुद्ध भाव भगवंतानं पाहिला, भगवंताच्या ध्यानात आलं. सुदामजींनी काहीतरी आणलेलं आहे, पण त्यांना आता थोडस संकोच वाटतो, कसं काय द्यावं. मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे, तुम्ही अनेकांनी पाहिलेलं आहे. एखाद्या मोठ्या पाहुण्यांच्या घरी लग्न असावं आणि एखादी गरीब पाहुणी कन्यादान घेऊन यावी. तुम्हाला सगळ्याला आठवत असेल, पूर्वीच्या काळी कन्यादानात तांब्यान फुलपात्र सुद्धा आणलं जायचं. हे शेतकऱ्याच्या सगळ्या लोकांना माहिती आहे, तांब्यान फुलपात्र. पण लग्न मोठ्या पाहुण्यांचं आहे, मोठमोठे कन्यादानाच्या वस्तू मांडलेल्या आहेत. एखादी गरीब पाहुणी जर तांब्या फुलपात्र घेऊन आली, गरिबीला एक बिचारी, तर तिला संकोच वाटायचा, लाज वाटायची. मग पदराच्या आड झाकून मंडपाच्या कडेनं जाऊन हळूच तिथे त्या पलंगावर जे कोणी बसलेले असायचे त्यांच्याकडे ती देऊन टाकायची. मला सांगा, ते तांब्या फुलपात्र छोटं आहे, पण त्या पाहुणीच्या किंवा त्या आलेल्या पाहुण्यांच्या मनातलं जे प्रेम आहे ते छोटं आहे का? ते छोटं नाहीये. आता हल्लीच्या जगामध्ये सगळ्याच गोष्टी आपण फक्त पैशावर त्याची किंमत करू पाहतो. मला वाटतं पैशावरती सगळ्या नात्यांची, प्रेमाची, भावनेची किंमत होत नाही. आणि म्हणून सुदाम देवालाही संकोच आहे की मी मळलेल्या कापडात बांधलेले पोहे द्यायचे कसे? हा एवढा महाल माझ्या मित्राचा मला माहिती नव्हता. लपवतायत सुदामजी, तुम्ही काहीतरी लपवताय असं म्हणून भगवंतानं झडप घातली. त्यांनी लपवलेली पोह्याची पुरचुंडी घेतली आणि पोहे खायला लागले. मला इथे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलेला एक भाव आपल्याला सांगायचा या कथेतला. महाराज म्हणायचे, पहिली मुठभर पोहे खाल्ले आणि भगवंतानं सुदामदेवानं मागितलं नव्हतं तरी सुद्धा मला वाटतं अडचणीतल्या माणसाने आपली अडचण सांगू नये, पण प्रेमाच्या आणि मोठ्या माणसानं अडचण ही न सांगता समजून घ्यावी. याला खरा माणुसकी धर्म म्हणतात. अडचणीतल्या माणसाला संकोच होतो कधी कधी. कित्येक पाहुणे काहीतरी अडचण घेऊन आले असतात, पण तिथे आल्यावर त्यांना नाही बोलावं वाटत. पण माणसं एवढी संवेदनशील पाहिजे आणि आहेत अजूनही. बरोबर समजून घेतलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक विचारलं पाहिजे, नाही काय असलं तर सांगा. याला खरं प्रेम म्हणतात. ही खरी नाते आहेत. हे नातं गोतं गावकी भावकी लावली कशासाठी आहे? हे काय फक्त पत्रिकेत छापायला आणि एकमेकाला सांगायला एवढं नाहीये. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही जी रचना आहे समाज व्यवस्थेची, कुटुंब व्यवस्थेची, एका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंथ समजून घ्यावं. भगवंतानं न मागता शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज पुढे सांगायचे, म्हणाले, एक मुठभर पोहे खाल्ले, देवानं सोन्याचा गाव दिला. दुसरी मूठ खाणार एवढ्यात रुक्मिणी पळत आल्यान हात धरला. अहो देवा थांबा, तुमच्या वहिनीनं आणि तुमच्या भावानं मित्रानं आणलेले पोहे एकटेच खाणार, आम्हाला नाही प्रसाद म्हणून देणार. बस झाला, आता एक मुठभर खाल्ले, आता आम्हाला प्रसाद घेऊ द्या. महाराज म्हणायची, रुक्मिणीनं हात का धरला? कारण तिला माहिती होतं आपला पती हा उदार आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रापात, पै कैवल्या ऐसे पवित्र वैरी आही दिधले. उदार तू हरी, उदार तू हरी, ऐसे कीर्ती चराचरी, ऐसे कीर्ती चराचरी. उदंड हे थोरी गर्भताची पवाडे, उदंड हे थोरी गर्भताची पवाडे, उदंड हे थोरी गर्भताची पवाडे. देव उदार आहे, त्याच्या औदार्याला काही सीमा नाही. तोच एक दान शूरदान. रुक्मिणीला वाटलं मुठभर पोहे खाल्ले, सोन्याचा गाव दिला. दुसरी मूठ खाल्ली तर म्हणेल झाडायला लोटायला अडचण असले तर रुक्मिणीला घेऊन जा. काय आपला नवरा हा भंगड आहे, काय देईल. आणि म्हणून मला वाटतं स्त्रियांना घरामध्ये लक्ष ठेवावंच लागतंय. जुन्या काळापासून आहे बरं, आणि ते ठेवलं पाहिजे. प्रपंच हा त्यांना काटकसरीनं करावा लागतो. मला पुढे सांगायचंय की अशा पद्धतीचा शुद्ध भाव हे भक्तीचा अंतरंग आहे.
भक्तीचं बहिरंग भजन पूजन आदी सेवा आहे, पण अंतःकरणामध्ये भगवंताविषयी आणि भगवंताचंच रूप असलेलं हे जनता जनार्दन त्याच्याही विषयीचा शुद्ध भाव अंतःकरणामध्ये असणं आणि अशा पद्धतीचं भक्तीचं हे अंतरंग हे वर्म ज्याच्या जवळ आहे त्याच्याकडे शांती क्षमा दया आहेत अभंगाचं भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, भक्तीचे ते वर्म जयाचे ते हाती, भक्तीचे ते वर्म जयाचे ते हाती, भक्तीचे ते वर्म जयाची ये 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 हाती, दया घरी शांती क्षमा दया, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी, तया घरी शांती क्षमा दया, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळखती ते वर्म दयाचे हाती, दया घरी शांती क्षमा दया, दया घरी शांती क्षमा दया, ते वर्म दयाचे हाती, दया घरी शांती क्षमा दया, दया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीच्या अंतरंगाविषयी सांगताना पूजनीय वैकुंठवासी संतवीर निवृत्ती महाराज भक्ते यांनी एकदा सांगितलं होतं आपल्याच ज्ञानेश्वर मंदिरात. इथे काही जुनी मंडळी असतील त्यांना माहिती आहे की भर पावसात ते आले होते, उशीर झालता कीर्तनाला, साधारण 22-23 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी येऊन अभंग घेतला होता, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. आणि मग त्यांनी भक्तीचा अंतरंग सांगताना एक प्रमाण दिलं. ते म्हणाले, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वासा अनेकांची. मला ते चिंतन त्यांचं आजही आठवतं. त्यांनी 6 गुण सांगितले होते भक्तीतले या चरणात. भक्ताजवळ निष्ठा असावी, हे त्याचं भक्तीचं अंतरंग आहे, वर्म आहे. वर्म चुकलं की सगळंच चुकलं ध्यानात. म्हणून वर्म फार महत्वाचं आहे. भक्ती आहे पण निष्ठा नाही म्हणजे चूक झाली. म्हणून निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार भक्ताजवळ निर्धार आहे. निष्ठा पाहिजे तसा निर्धार पाहिजे. सुख येवो दुःख येवो अडी अडचणी येवो. अनेक आमचे वारकरी आजही असे आहे, घरामध्ये एखादी दुःखाची घटना घडते पण ते पारायण सोडत नाही, ते वारी सोडत नाही, ते भजन सोडत नाही. त्या दुःखातून सावरून 10वा 13वा उरकून पुन्हा एकदा ते त्यांच्या सेवेला, याला म्हणावं निर्धार. नाहीतर मग थोडं जरी एक जण वारीला गेला आणि तिकडे गेल्यावर शेळी मेली, काय फार नाही मोठं काय झालं, काय मेलं, शेळी मेली. पण तो आल्यावर महाराजांना येऊन भेटला, दिंडी चालकाला म्हणला, महाराज तुमच्या बरोबर आलो, पांडुरंगाच्या दर्शनाला शेळी मेली, आता मरल पण पुन्हा पंढरीला येणार नाही. असेही काही वारकरी. याला काय निर्धार म्हणायचा? अहो, संतांच्या जीवनामध्ये केवढी सुखदुःख आली. तुकोबारायांच्या जीवनामध्ये 4 वर्षाच्या अंतरानं 5 माणसांचे मृत्यू झाले घरामध्ये. किती? 5 माणसांचे झाले. आई, वडील, थोरल्या भावाची पत्नी, स्वतःची एक पत्नी आणि स्वतःचा एक मुलगा. किती झाले? 6वे एक थोरले भाऊ वनामध्ये निघून गेले. एका अर्थानं 6 माणसं गमावले.
सावजी महाराज वनात निघून गेले. पण महाराजांनी असं म्हटले नाही की पांडुरंगा एवढं संकट पाठवलं आणि त्याच्यामुळे मी तुझ्या वारीला येणार नाही. उलट अभिमानानं म्हणायचे, देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो. देह जाओ अथवा जाओ पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो. जरी हे आकाशावर पड पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये. ब्रह्मगोत्र भंगा जाय. वनवानर त्रिभुवन खाय, वनवानर त्रिभुवन खाय. परी तुझी गवस पाहे गवा, न करी अनिगाचा पांगिला, न करी अनिगाचा पांगिला. तरी मी तुझी वाट पाहे विठोबा. न करी अनिगाचा पांगिला, न करी अनिगाचा नामदेवरायांच्या म्हणण्याप्रमाणे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, किंवा भानुदास महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहे विठोबा, नकरी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. देवा, मला अंतःकरणामध्ये हा निर्धार आहे माझ्या, आणि म्हणून निष्ठावंत भाव किंवा निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम, देवाकडे जायचंय म्हणजे मागावंच का नाही, देवाची या साडे अळवावी. त्याची आवड आहे आणि आनंद मिळतोय म्हणूनही त्याला अळवावं. प्रत्येक वेळी जावं त्याला काही गारणच सांगावं. निष्काम, निश्चळ भक्ती अविचल असावी. विठ्ठली विश्वास असावा, आणि पाहू नये वासानिकाची. 6वा अंतरंग लक्षणाचा गुण म्हणजे अनन्यत्व. पाहू नये वास अनिकाची, म्हणजे तुझे दास्य करू अनिका मागो खावया, आणि दिग झाले जिने माझे काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड थोरांच्या नावे. आणि म्हणून अनन्यत्व, अशा पद्धतीचं हे भक्तीचं अंतरंग, भक्तीतला भाव, भक्तीचं हे वर्म ज्याला कळतं. मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे. स्वयंपाक करायचा असतो आपल्याला घरामध्ये, कधी कधी समारंभात स्वयंपाक, मग स्वयंपाकासाठी भांडी धुवून घ्यावी लागतात, भाजी चिरून घ्यावी लागते, मसाला, मीठ, सामुग्री, तेल सगळं आणावं लागतं. पण याच्यातलं महत्वाचं काम काय? याच्यातलं महत्वाचं काम चाचणी कळणं किंवा फोडणी देणं, हे त्याचं काय आहे स्वयंपाकाचं. लाडूची चाचणी जर ढिली झाली तर दुसऱ्या दिवशी ते पळीनं वाढावे लागतात. असं व्हायचं पूर्वीच्या काळी. आणि लाडूची चाचणी जर कडक झाली मग खलबत्यानं फोडावे लागतात. आमचे कैलासगिरी महाराज लाडूची गोष्ट सांगतात, दाराच्या फटीत धरून दाबला तरी फुटला. तेव्हा चाचणी कळली पाहिजे तर स्वयंपाक जमला, फोडणी देता आली पाहिजे तर स्वयंपाक जमला. आणि तिसरी गोष्ट सांगतो, समाजाचा अंदाजही घेता आला पाहिजे आचार्याला, तर स्वयंपाक जमला. विठाला 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 विठाला. वर्म आहे ते भजन, पूजन, गायन, वादन, ताल, स्वर, लय, सम, काल. आमच्या सगळ्या जाणत्या भजनी मंडळींना माहिती आहे. पण जर का गाणारानं ठाईमध्ये काढली, वाजवणारानं धुमाळीत धरली चाल, वर्म चुकला. आणि म्हणून भक्तीचं वर्म, भक्तीचं अंतरंग ज्याला कळलं तो सद्गुणांचा धनी होतो. त्याच्याकडे शांती येऊन त्याला वरते. मला असं वाटतं, ज्या पूजनीय काळे गुरुजींच्या आश्रमामध्ये आहोत, महाराजांकडे अपार शांती होती, अपार शांती होती.
एक थोर साधू आपल्या या भूमीला आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या तुमच्या आमच्या या वारकरी संप्रदायाला काळे गुरुजींच्या रूपानं लाभलेले होते. मृदंग वादनाचा एक श्रेष्ठ गुण, महाराष्ट्रातले अव्वल मृदंग वादक. आणि असं असताना सुद्धा ज्यांनी वारकऱ्यांच्या सोबत भजन करावं, पहाटेचा काकडा करावा, हरिपाठाला यावं आणि अगदी सामान्य एखाद्या बोबड्या बोलानं कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराचं सुद्धा कीर्तन वाजवावं, काय मनाचं मोठेपण असेल, काय भक्ती अंगा त्यांच्या रोमा रोमात मुरलेली असेल, याचा विचार करवत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तया घरी शांती, शांती महत्वाची. मला असं वाटतं थोडस अनेक प्रसंग जीवनामध्ये येतात, पण थोडी शांतता जर धरली तर अनेक प्रश्न सुटू शकतात. पण अडचणीच्या प्रसंगामध्ये अधिक मनुष्य जर शांती सोडून वागू लागला तर अधिक अडचण वाढते. एका राजाकडे एक विद्वान माणूस आला आणि त्यानं प्रश्न विचारला, राजे साहेब, मी तुमच्या दरबारात आलोय, माझ्याकडे हे 2 हिरे आहेत, याच्यातला एक असली आहे आणि एक नकली आहे. म्हणजे एक काचेपासून बनवलेला होता आणि एक ओरिजिनल हिरा होता. पण हा तुम्ही ओळखून दाखवा, मी तुम्हाला देऊन टाकेल. आणि नाही ओळखता आला तर मला 2 हिरे बक्षीस दिले पाहिजे. असं त्या माणसानं अट घातली. राजाला दाखव. आता इतके हुबेहूब होते की काय कळायला मार्गच नव्हता. दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो पारखी. काही कळेना. अनेक विद्वानांना दाखवलं, काही कळेना. दरबारामध्ये एक वयस्कर माणूस होता. त्यानं कधी काळी त्या हिऱ्याच्या काही परीक्षा असतात त्याविषयी ऐकलेलं होतं. जसं एक परीक्षा हिऱ्याची ही आहे, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची बोल पावे खरा आणि करणीचा होय. ही एक परीक्षा आहे. दुसरी एक परीक्षा त्याला माहित होती, त्या म्हाताऱ्या माणसाला. तो म्हणला, राजे साहेब, मी प्रयत्न करू का? या बाबा, बघा प्रयत्न करून. एक ध्यानात घ्या, वाडवडील माणसं वयोमान परत्वे, त्यांच्याकडे अनुभवाचं ज्ञान हे फार मोठं असतं आणि आपण त्यांच्या त्या अनुभवाच्या ज्ञानाचा आदर केला पाहिजे. आणि म्हणून त्या म्हाताऱ्यानं 2 हिरे घेतले आणि त्या माणसाला आणि राजाला विचारलं, मी थोडा वेळ हे उन्हात ठेवू का? म्हणे ठेवा. थोडा वेळ ते उन्हात ठेवले. उन्हात ठेवल्यानंतर थोड्या वेळानं त्यानं हात लावून पाहिला, एक गरम झाला होता आणि दुसरा जसा आहे तसा गार शांत असा होता. त्यानं लगेच आणलं, एक एका हातात, एक एका हातात, आणि म्हटलं, हे पहा, हा नकली हिरा आहे आणि हा असली हिरा आहे. त्या माणसानं पाहिलं. तो म्हणला, हा, हे तर खरं आहे. त्याला ती नजर होती. तो म्हणला, हे खरं आहे. पण का हो आजोबा, हे कसं काय ओळखलं? म्हणे, उन्हात ठेवल्यानंतर जो लवकर गरम झाला तो नकली आहे म्हणे. ज्याला ऊन सोसलं नाही, नकली आहे. आणि हा उन्हात राहून सुद्धा स्थिर राहू शकला. मला ही एक परीक्षा माहिती होती म्हणे हिऱ्याची, हा असली आहे. मायबापू, जीवनही असंच आहे. जीवन असंच आहे. ही जुनी माणसं आहे ना, ही असली माणसं आहेत. यांनी अनेक सुखदुःख पचवली, अनेक प्रकारचा ताप सहन केला आणि त्यातूनही चांगलं काम जीवनात करत राहिले. हल्लीचे हिरे लवकर गरम होतात. विठाला 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 कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव मला वाटतं कुठल्याही परिस्थितीतून संयम, शांतता हेच त्याच्या मार्गक्रमणेचं द्वार असतं. आणि हे आपल्या वाडवडील माणसांनी अनेक वेळी दाखवून दिलं. कधी तोटा झाला, कधी अडचणीचे प्रसंग आले, चढउतार जीवनामध्ये आले, पण या लोकांनी शांततेनं, संयमानं त्यातून वाट काढली. मला वाटतं आज सुद्धा किती प्रगत काळ असला तरी परीक्षा कमी नाही आहे जीवनात. असं जर नव्या पिढीला वाटत असलं की आता विज्ञानाचं युग, तंत्रज्ञानाचं युग आहे, मग आम्हाला दुःख येणारच नाही, आम्हाला संघर्ष करावाच लागणार नाही, तर हे साफ चुकीचं आहे. किती विज्ञान तंत्रज्ञानाचं अनुकूल आधुनिक युग असलं तरी सुद्धा संघर्ष हा आहेच. कारण मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. ही ओवी फक्त 100 वर्षापूर्वीच्याच लोकांना होती, 200 वर्षापूर्वीच्याच लोकांना होती असं नाही. संतांचे शब्द हे सार्वकालिक असतात.
माऊलींची ओवी पूर्वीच्याही समाजाला लागू होती, आजच्या प्रगत समाजालाही ती लागू आहे. आणि उद्या कदाचित लोक मंगळ ग्रहावर किंवा चंद्रावर राहायला जरी गेले तरी सुद्धा त्यांनाही ती लागू होणार आहे. कारण जीवनातली सुखदुःख कधीच संपणार नाही. सुविधा वाढल्या म्हणून सुख वाढतं, हा गैरसमज पहिला दूर केला पाहिजे. विठाला 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 विठाला. मग म्हणून शांती धरा आणि उतराल पहिलं तिरा. शांती महत्वाची. आणि अडचणीच्या एखाद्या व्यक्तीचं घरातलं चुकलं, थोडं समजून शांती द्या, त्याला सुधारण्याची संधी द्या. नाही सुधारला तर उद्या पहा. पण शांततेनं अनेक प्रश्न सुटू शकतात. आणि म्हणून शांती तया घरी शांती. मला वाटतं नाथ महाराज शांती ब्रह्म होते. अनेक महात्म्यांनी हा शांतीचा आदर्श आपल्या पुढे ठेवला. तुकोबाराय सुद्धा जरी स्वभाव जहाल होता, पण कुठे शांत राहायचं महाराजांना कळत होतं. ज्या वेळेला मंदिराभोवतीच्या काट्याचं कुंपण काढलं म्हणून मंबाजींनी महाराजांवर हात उगारला, महाराजांनी नाही उगारला. महाराजांना माहिती होतं आपल्याला ह्या अशा साध्या काठ्या घेऊन नाही मारायचंय कोणाला, आपल्याला शब्दांचा मार द्यायचा आहे. आणि जो मार एका माणसाला एक दिवस पुरेल एवढा नाही, अनेक माणसाला अनेक पिढ्या पुरेल एवढा मार द्यायचा आहे. हे तुकोबारांना माहिती होतं. हे साधी मारामारी तर कोणी करील, पण हा विचारांचा संघर्ष कोण करणार, हे तत्वज्ञान जगाला कोण देणार. हे तर आलतू फालतू लोक कोणी कसांड्या धरतं, हे काम आपल्याला नाही करायचं. महाराजांनी सांगितलं होतं आमचं काम कोणतं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच या महाकरणे काम. या जगामध्ये आसुरी आनंद घेणारे काही लोक असतात. एखाद्या चांगल्या मोठ्या शहाण्या सज्जन माणसाला शिवी घालतात आणि तो काहीच नाही बोलला, गावभर सांगत फिरतात. डेअरिंग नाही आपल्याला वळून बोलायची, त्याची डेअरिंग नाही असं नाही, पण त्याला माहिती आहे की याला शिवी देत वेळ वाया घालण्यापेक्षा आपण आपलं चांगलं काम करू. तो माणूस हळूहळू जीवनात मोठा होत जातो आणि हा शिव्या देणारा भिकारी होत जातो. काय आहे शेवटी जीवनाकडे पाहण्याला नुसते डोळे नाही लागत, दृष्टी लागते. डोळे परमात्म्यानं दिलेल्या देहाबरोबर येतात आणि दृष्टी संत आम्हाला देतात, हे ध्यानात ठेवा. विठाला 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 शांती क्षमा. द्रौपदीनं आपल्या 5ही मुलांना मारणाऱ्या, ज्याने मारलं होतं अशा गुरुपुत्र, काय नाव, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. 7 चिरंजीवापैकी पहिलं नाव ज्याचं येतं तो अश्वत्थामा. तो जेव्हा महाभारत युद्धाचा अंतिम टप्पा आहे आणि त्याला धरून आणलेला आहे, याला मृत्यूदंडच द्यायचा असं भीमदादाचं म्हणणं आहे. पांडवही, पण त्यावेळेला द्रौपदी म्हणते काही झालं तरी ज्या गुरुनी तुम्हाला ज्ञान दिलं त्या गुरुचा हा मुलगा आहे आणि माझी इच्छा आहे की याला क्षमा करावी. मायबाप हो, कधी कधी जीवनामध्ये क्षमाशस्त्र जया नराची हाती. क्षमाशस्त्र फार महत्वाचं आहे. आणि क्षमा नाहीच केली तर सगळेच वाद कोर्टात जातील, सगळेच वाद डोके फोडायपर्यंत जातील. मला तर असं वाटतं की हमरी तुमरीवर येणारी अनेक माणसं जगामध्ये आहेत. कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकावर हमरी तुमरीवर येतात, पण संयम ठेवणारे, शहाणपणानं वागणारी माणसं आहे म्हणून कुटुंब चालतात, म्हणून समाज चालतो, म्हणून जग चालतं. जरा मोठं उदाहरण सांगू का. उत्तर कोरिया म्हणून एक देश आहे आणि त्याचा राष्ट्राध्यक्ष आहे किम जोंग उन. काय नाव आहे त्याचं, किम जोंग उन. तो भयंकर सनकी माणूस आहे. त्याच्या अनेक कथा कधी बातमीदार आपल्याला सांगतात, मीडिया आपल्याला सांगतो. हिटलरही असा सनकी माणूस होता. मला सांगा, सगळ्या देशांमध्ये असेच जर का सनकी पंतप्रधान आणि असे मिळाले तर एका दिवसात हे जग संपून जाईल. धडाधड युद्ध होईल, एकमेकावर बॉम्ब टाकतील, एकमेकावर मिसाईल सोडतील आणि सगळं संपून टाकतील. म्हणून जग सुद्धा टिकलंय ते संयमी लोकांवरती, शहाणपण असलेल्या. गरज असेल त्यावेळेला जरूर मग मनगट एकमेकाचं धरलं पाहिजे, पण
होईल तोपर्यंत भगवान श्रीकृष्णाने सुद्धा युद्ध टाळण्याचाच प्रयत्न केला, आटोकाट प्रयत्न केला, स्वतः लहानपण घेतलं. दुर्योधनाच्या दारी कुठे श्रीकृष्णानं जावं काय, शांती प्रस्ताव दिला. पण तो मूर्ख आहे, तो अहंकारी आहे, तो पापी आहे, कोणताही विचार न करता परिस्थिती ही टळली गेली पाहिजे. आणि यासाठी मोठी माणसं कधी कधी लहानपण घेताना दिसतात, परंतु मूर्ख माणसं त्या गोष्टीचा आसुरी आनंद घेतात. विठाला 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 विठाला. आणि म्हणून क्षमा सुद्धा तितकीच महत्वाची. तया घरी शांती क्षमा आणि दया, तरी दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका. दया पौर्णिमेचा चंद्रमा जसा सर्वांना शीतल करतो, दया करण्याचे पुत्राशी तेची दास आणि दासी, सर्वांविषयी एक समान दया, अपार दया ज्यांच्या हृदयात असते, असे हे भक्त, असे हे साधू, असे हे महात्मे. महाराज म्हणतात अशा या महात्म्यांजवळ त्यांचं सामर्थ्य किती, जरी ते दया करत असतील, जरी एखाद्याला क्षमा करत असतील, जरी त्यांच्याजवळ शांती असेल, त्यांचं सामर्थ्य मात्र लहान नाही. ते सामर्थ्य दुसऱ्या चरणात सांगतात. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. नवदता दोरे नवदता दोरे दावडिता, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. नवदती दोरी नवदती दोरी दावडिता, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी. विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. 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 जय जय विठोबार कुमारी. 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 विठोबार कुमारी.
सांगून, कारण 4 वाजता बरोबर भजन सुरू झालं, सेवा सुरू झाली. पूज्य परमश्रद्धेय महान पूज्य महात्मे स्वामी भारतानंदजी महाराज यांचं पावन आगमन आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य सेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पूज्य महाराज हे खरं म्हणजे तब्येतीची परिस्थिती बरी नसते, परंतु तरी सुद्धा सर्वांच्या आग्रहाखातर ही धावपळ त्यांना करावी लागते. मी त्यांच्या चरणी वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. पुढील सरळ चरणाचा फक्त उल्लेख उच्चार करून या ठिकाणी थांबतो, कारण कीर्तन हे आपलं बरोबर वेळेमध्ये 6 वाजले, 4 ते 6 वेळ होती. पूज्य स्वामीजी बरोबर 6ला आलेत आणि म्हणून कीर्तन सेवा आपण या ठिकाणी आटोपती घेतोय. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये म्हणतायत की महात्म्यांच्या जवळचं भक्तीचं आणि साधनेचं सामर्थ्य काय असतं, तर अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. महाराज म्हणतात तेथे दुष्टगुण न मिळे निशेष. जसं चंदनाचे हात पाय ही चंदन आणि परिसा नाही हिन कोणी अंग, तसं महात्म्यांजवळ सद्गुणांचीच रास असते. तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे तेथे दुष्टगुण न मिळे निशेष. चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार. चालवी कामार होनिया विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.